नमस्कार. आज आपण पाहणार आहोत प्रजासत्ताक दिन विशेष एक छोटंसं पण अर्थपूर्ण असं भाषण. तर चला पाहूया. व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय पाहुणे, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या समोर बसलेल्या माझ्या प्रिय देशबांधवांना 77व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. भाषणाची सुरुवात मी या ओळींनी करू इच्छिते. मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हासी महाराष्ट्र देशा. आणि याच मातीतल्या तिरंग्याला वंदन करून मी म्हणते, उत्तुंग आमुची ध्येयधुंदी, उत्तुंग आमचा स्वाभिमान, जगाच्या पाठीवर तळपू दे माझ्या भारताचे नाव महान. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाला हक्काचे संविधान मिळाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या या संविधानामुळेच आज प्रत्येक भारतीयाला समान अधिकार आणि सन्मान मिळाला आहे. प्रजासत्ताक म्हणजे केवळ सुट्टीचा दिवस नाही, तर प्रजेची सत्ता म्हणजेच लोकांचे राज्य साजरे करण्याचा दिवस आहे. आज 2026 मध्ये आपला भारत देश केवळ चंद्रावर पोहोचला नाही, तर जगाच्या अर्थव्यवस्थेत आणि तंत्रज्ञानात आपली एक वेगळी ओळख निर्माण करत आहे. विकसित भारत हे आता केवळ स्वप्न राहिले नसून ते आपल्या सर्वांचे ध्येय बनले आहे. मित्रांनो, देशासाठी बलिदान देण्याची वेळ आता आपल्यावर नाही, पण देशासाठी जगण्याची वेळ मात्र नक्कीच आहे. शिस्त पाळणे, परिसर स्वच्छ ठेवणे, पाणी वाचवणे, वीज वाचवणे आणि एक जबाबदार नागरिक म्हणून वागणे हीच खरी आजची देशभक्ती आणि आपला निर्धार असावा. आज या तिरंग्याच्या साक्षीने आपण शपथ घेऊया की आपण आपल्या कर्तृत्वाने भारताचे नाव जगाच्या नकाशावर आणखी उंचावूया. शेवटी इतकेच म्हणेन, नसानसात ही ताकद आहे, अंगात आहे रग, भारतीय असल्याचा अभिमान आम्हा, झुकू सारे जग. गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय भारत माझा. जय हिंद, जय महाराष्ट्र.